नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करणे झाले चालू। पाहूया सविस्तर वृत्त। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील राणी सारगाव मंडळात जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशान्वये तहसीलदार उषा किरण श्रंगारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राणी सारगाव मंडळाचे तलाठी श्री शंकर गोरे सर, तलाठी श्री नितीन भंडारे सर, कृषी सहाय्यक श्री बाबासाहेब कांबळे सर, राणी सारगाव ग्रामपंचायतच्या ग्रामाधिकारी ग्रामसेवक सौ अयोध्याताई फड यांनी राणी सारगाव येथे प्रत्यक्ष शेतीवर जाऊन बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेले शेतीचे पंचनामे केले व त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला, धीर दिला। यावेळी राणी सारगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी तेजस ज्ञानेश्वर जाधव, पंचायत समिती सदस्य दत्ता हरिभाऊ जाधव, ग्राम रोजगार सेवक सदाशिव जाधव, उपसरपंच सय्यद समीर सय्यद अकबर शेठ, नागेशभाई जाधव, विष्णू ज्ञानोबा जाधव, माधव गणपतराव जाधव, विजय कुमार संभाजी जाधव, दशरथ जाधव, पत्रकार रमेश महामुने, पत्रकार प्रभाकर जाधव तसेच दत्ता नागरगोजे, परमेश्वर भास्करराव जाधव, दत्तराव श्रीरंग जाधव आदी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी शेतीचे पंचनामे करणे चालू झालेले आहे। सर सगळं कर्ज माफी आणि सर सगळं पंचनामे करण्यात यावे माझी विनंती आहे सर। तर या ठिकाणी आपण ऐकलेली आहे शेतकऱ्याची भावना। हे अल्पभूधारक शेतकरी माधवराव गणपतराव जाधव असे आहेत। यांच्याकडे शेती थोडीच आहे आणि दोन्ही मुलं बाहेरगावी शिकायला आहेत। मात्र या ठिकाणी ते आत्महत्या करण्याच्या तयारीत असताना देखील या ठिकाणचे काही मंडळ अधिकारी, तलाठी साहेब, जे काही कृषी अधिकारी आहेत या सर्वांनी त्यांची समज घातलेली आहे आणि त्यांना काही ना काही मावेजा मिळेल अशी अपेक्षा त्यांना दाखवलेली आहे, आशा दाखवलेली आहे। तर आता आपण आलेले आहोत या ठिकाणी गंगाखेड तालुक्यामध्ये, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका आणि या ठिकाणी राणी सारगाव आहे। राणी सारगाव मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि या ठिकाणी राणी सारगाव मंडळामध्ये गंगाखेड तहसीलचे जे काही नियुक्त असे अधिकारी आहेत, ग्रामसेवक साहेब असतील, तलाठी साहेब असतील, ग्रामसेवक सर तुमचं नाव काय? शंकररावजी गोरे साहेब हे ग्राम तलाठी साहेब आहेत आणि या ठिकाणी मॅडम देखील आलेले आहेत। अयोध्याताई फड या गावच्या ग्रामसेवक आहेत आणि या मॅडम देखील आलेले आहेत आणि या ठिकाणी सर्वे करत आहेत। आणि आपल्याकडे आलेले आहेत ते कृषी सहाय्यक बाबासाहेबजी कांबळे सर, हे कृषी सहाय्यक अधिकारी आहेत। आणि आता या ठिकाणी सर ॲक्च्युअली जे काही आहे बांधावर येऊन झालेल्या नुकसानीचं पंचनामा करत आहेत प्रत्यक्षात बांधावर। तर पाहूया आपण काय या ठिकाणी हे संपूर्ण शेत पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि या शेतामध्ये जे काही पीक होतं सोयाबीन नावाचं ते सर्वस्व उगाळलेलं पीक आहे। या ठिकाणी काही नाही आहे, संपूर्ण हे सोयाबीन पाण्यामध्ये गेलेलं आहे। या ठिकाणचे शेतकरी हवाल दिलेले आहेत। तर आपण पाहू शकतो हे सोयाबीन आहे आणि हे सोयाबीन पूर्णतः या सोयाबीनला काही राहिलेलं नाहीये। हे सोयाबीन पूर्णतः पाण्यामध्ये गेलेलं आहे। हा संपूर्ण पट्टा राणी सारगाव मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे हा संपूर्ण इथला सोयाबीन, कापूस आणि ज्वारी जे काही पीक आहे ते पूर्ण पाण्यामध्ये गेले आहे। अतिवृष्टीमुळे शेतीचे व घराचे देखील नुकसान झालेले आहेत। काही घरे देखील गावातील पडलेली आहेत असे अजिंक्य जाधव, ग्रामीण तालुका अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी यांनी कळवले आहे। याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार। अशाच घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा।